श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला तुम्ही म्हणसान हे काय आहे, कशाची भाजी आहे आणि कशी काय बनवली आणि कशी आहे रेसिपी ती सगळं सांगते. व्हिडिओ फक्त स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा आखरीपर्यंत. कशाची आहे काय, खूप पौष्टिक भाजी आहे बरं. हे खूप छान पण लागते चवीने. ज्याला कधी आवडत नसेल अशा पद्धतीनं केली की प्रत्येकाला भाजी हे आवडेलच. कारण तर मला पण खूप नफरत होती ह्या भाजीची, अगोदर वास येते म्हणून. शेपू घेतला. अगोदरच मी मुगाची डाळ भिजू घातली होती थोडीशी. एक जुडी शेपू होता, त्याच्यात मस्त छान स्वच्छ मीठ टाकून धुवून घेतला. त्याच्यात मग बारीक बारीक कापून घेतलं. एक टमाटर, कांदा आणि लसण घेतला. लसण जाडा मोठा मी असा ठेसून घेतला. तेल गरम झालं, जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी टाकला, कांदा टाकल्यावर त्याला खूप छान परतू दिला. गुलाबी लाल असा पूर्ण कांदा झाला. बघा तुम्ही, कांदा मी टाकला आणि कांदा मी याच्यासाठी लंबा टाकला की थोडा कांदा टाकला जास्त तर क्वांटिटी भाजीची वाढते. आणि क्वांटिटी वाढायचं एक कारण, आणि चव खूप छान लागते. मला बारीक कांद्यापेक्षा लंबा कांदा मोकळ्या भाजीत खूप आवडतात. हे माझी तरी पद्धत आहे. तुम्हाला कसं आवडते तसा तुम्ही टाका. जर तुम्हाला बारीक आवडत असेल तर बारीक टाका, किंवा मग लांबवाला चालत असेल तर लांबवाला चालेल. पण मला तरी लंबाच आवडते. म्हणून मस्त कांदा टाकून घेतला. लसण झालं ते लालसर झाल्यावर थोडंसं आपलं टमाटर कच्चं होतं म्हणून टमाटर पण टाकून घेतलं. आणि त्याच्यात मुगाची डाळ टाकली होती. अगोदरच भिजू घालून ठेवली होती मी 1-2 तासाच्या अगोदर, म्हणून जास्त काही शिजू द्यायची होती नाही. मग मुगाची डाळ आणि टमाटर टाकून घेतलं. चला म्हटलं 2 मिनटाची वाफ तरी देऊ. 10 मिनटाची नाही, 2 मिनटाची वाफ देऊ. थोडी डाळ भिजलेली नरम पडेल तेलामध्ये आणि चव पण लागेल. त्याच्यासाठी बघा, टमाटर आणि डाळ कच्चं होतं टमाटर, त्याला पण थोडी वाफ दिली की नरम पडून जातात पोरी. कारण त्याची भाजी टाकल्याबरोबर शिजून जातात, तिला काही वेळ लागत नाही. आणि मग हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, चवीपुरतं तिखट टाकली. कारण हे हिरव्या मिरचीची भाजी नव्हती करायची, आपल्याला लालवाली करायची होती. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, तिखट टाकून घेतलं, थोडं धण्या पावडर टाकला आणि झाले. हळद टाकली, परतून घेतली, खूप छान परतली तिला बघा. आणि आता तुम्ही म्हणसान हे व्हिडिओमध्ये काय झालं, तर मी एकटीच भाजी करत होती. थोडं समजून घ्या. तो मोबाईल खाली आला आणि माझं लक्षच नव्हतं, म्हणून थोडंसं स्किप झालं तेवालं, पण अर्धं दिसत आहे. ते बारीक चिरलेली भाजी होती, ते खूप छान टाकून घेतली. त्याच्यामध्ये टाकल्यावर थोडंसं परतलं बघा, थोडं दिसत आहे. भाजी टाकली बारीक चिरलेली, परतानी दिसतं. 1-2 मिनटाच्या वाफामध्ये भाजी पूर्ण चिमून जाते. म्हणून मी कांदा थोडासा जास्त टाकला, टमाटर पण भाजीत मी तेवढंच टाकते नेहमी. बघा ते भाजी कितीतरी छान आणि खूप मस्त आणि टेस्टी पण तेवढीच भारी होती बरं. जितकी भारी दिसत होती तेवढीच भारी टेस्टी होती. आपली भाजी झाली तयार. याचं महत्त्व सांगते भाजीचं. ही भाजी आयुर्वेदिक आहे, पाय दुखत नाही. जर डॉक्टरनी माझ्या मोठी आईला टोंगे दुखता म्हणून हे भाजी खायला लावली होती, आणि आयुर्वेदिक पण आहे. ज्याला ह्या भाजीला वास येते किंवा अशा खाल्ल्यावर डकार येते, त्यांनी अशा पद्धतीची करून बघा, त्या भाजीचं काहीच होणार नाही. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी व्हिडिओ बघायला. बाय.